नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अपूर्णांकित घटकाची गणना हा विषय आपण या प्रकरणामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहूया. यापूर्वी स्पर्धा परीक्षेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. वर्गमुळात 136 भागिले वर्गमुळात 1.36. 4 पर्याय दिलेले आहेत. यापैकी योग्य उत्तराचा पर्याय कोणता आहे असं विचारलेलं आहे. आता अपूर्णांकित संख्या असली की आपण थोडंसं घाबरतो आणि त्यात ही वर्गमुळात असलेली संख्या आहे, त्यामुळे मनामध्ये द्विधा निर्माण होते. आपल्या संकल्पना जर स्पष्ट असतील तर आपण हे गणित चुटकीसरशी सोडवू शकतो. पाहूया. दोन संख्यांपैकी छेदस्थांची संख्या अपूर्णांकित आहे, म्हणजे कुठली? 1.36 ती आपण पूर्णांकित करून घेऊया. जर ती संख्या पूर्णांकित करायची असेल तर आपल्याला दशांश चिन्ह हे 2 घर उजवीकडे सरकवावं लागेल. ते जर सरकवलं तर छेदाची संख्या किती होईल? 136. आणि जर खाली आपण 2 घर दशांश चिन्ह सरकवलं तर आपल्याला वर पण 2 शून्य त्यामध्ये जोडावी लागतील, म्हणजे वरची संख्या किती झाली? 13,600. म्हणजे आता प्रश्न असा आला की वर्गमुळात 13,600 भागिले वर्गमुळात 136. आता हा साधा भागाकार आहे, तो आपण करू. आणि तो कसा करावा लागेल तर पाहूया. 13,600 भागिले 136. तर भागाकार किती येतो? भागाकार येतो 100. आणि या दोन्ही संख्या वर्गमुळात असल्यामुळे काय येणार? वर्गमुळात 100. आता वर्गमुळात 100 म्हणजे 100चं वर्गमूळ किती? 100चं वर्गमूळ हे आपल्याला मुखोद्गत असलं पाहिजे, तोंडपाठ असलं पाहिजे. 100चं वर्गमूळ येतं 10, म्हणजे 10चा वर्ग. 100 म्हणजे या गणिताचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 10. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रमैत्रिणींना स्पर्धा परीक्षाचे प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. थँक्यू व्हेरी मच. आणि आठवणीने @गुरुसर क्लास यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्ग यांचं व्हॉट्सअप चॅनल आपण सबस्क्राईब करा.